तर लास्ट व्लॉगमध्ये मी आमच्या बाबांबरोबर आले होते शेतात हराळी काढायला, म्हणजेच दुर्वा करायला. हराळी कशी काढली जाते मी पण तुम्हाला दाखवलं, तिला अशी निवडावी लागते वगैरे वगैरे. आज मी पुन्हा माझ्या काकीबरोबर आली आहे आणि माझ्याबरोबर माझा एक लहान भाऊ पण आला आहे. तर ते लोक आत्ता पण हराळी काढत आहेत, कारण की लागते ती आणि अशी सहसा मिळत नाही. त्यांनी निवडावी लागते, ती काढावी लागते. ते आत काम करत आहेत शेतात आणि मी इथे बाहेर व्हिडिओ बनवते आहे. खूप छान व्ह्यू दिसतो आहे मला, इतका छान व्ह्यू आहे. आजचं पण वातावरण प्रचंड सुंदर आणि खूप थंड वातावरण आहे. आता माझं गाव कुठे आहे हे पण मी तुम्हाला सांगते. माझं गाव सातारा जिल्ह्यात आहे आणि जावली तालुक्यातलं केळघर नावाचं गाव. जर कोणी इथलं असेल तर तुम्हाला माहिती असेल हे गाव. त्यामुळे आमचं गाव असं महाबळेश्वरच्या जवळ, त्यामुळे असं लाईक वातावरण पण खूप सुंदर असतं. हिल स्टेशन टाईप वाईब्स आहेत. ही आमची नदी जिचं नाव आहे वेण्णा. लास्ट टाईम पण मी सांगितलं होतं, आमच्या नदीचा घाट आहे, हा पूल आहे आणि हे दुसऱ्या गावाला जाणारा रस्ता आहे. हे आमचं शेत आहे आणि इथे मला इतकं छान वातावरण वगैरे असलं की ब्लॉग बनवायचं मन करतं. म्हणून मी आज इथे थोडं बाबांकडनं फोन मागून आणला आणि मग मी व्हिडिओ बनवते आहे. लेट्स गो. ही झाडी मी त्या दिवशी पण दाखवलेली. हा आमच्या शेतात जायचा रस्ता, जो असं वाटतही नाही आहे रस्ता आहे, कारण हे गवत वाढलं आहे. आणि हे आहेत बरीचशी झाडं आम्ही पण लावलेली आहेत. यात बरीच झाडं पावसामुळे सुद्धा आलेली आहेत आणि अशीही आम्ही लावलेली आहेत आणि काही स्वतःहून. इथं हराळी काढायचं काम चालू आहे. हे बघा, ते लांब असं लाल रंगाची साडी, लाल गुलाबी रंगाची साडी घातलेली ती माझी काकी आहे आणि तो माझा लहान भाऊ आहे. ते दोघं काम करत आहेत आणि मी इथे तुमच्याचा प्रयत्न करते. आय डोंट नो वाय, पण मला शेतातली कामं करायला आवडतात, पण मूड असल्यावर. आज मी फोन घेऊन आली त्यामुळे माझा व्हिडिओ बनवायचा मूड आहे. सो गाईज, आपण पुढे जाऊया थोडंसं. वा, मी पण कुठला रस्ता चूज केला आय डोंट नो. पुन्हा एकदा त्याच रस्त्याने तेच क्रॉक्स घालून, फक्त कपडे वेगळे आहेत, तेच क्रॉक्स घालून पुन्हा एकदा मी चालते आहे. आय डोंट नो, मी हाच शर्ट घातला होता त्या दिवशी पण आय गेस हो हाच शर्ट घातला होता मी त्या दिवशी पण, तो धुतलेला. आता लाईक आज तो धुवून घातला आहे, त्यामुळे डोंट जज मी की भाई किती एकच कपडे घालते परत असं नाही आहे. इथे मी व्ह्यू बघते, छान भाताची शेतं हिरवी गार आहेत, इतकी सुंदर आहेत. मला मजा येते खूप जास्त. माझ्या शूजमधून तो आवाज येतो ना, ते असं थोडंसं चिखलात पाय पडल्यावर तो आवाज येतो. आज मला कंटाळा आला होता म्हणून मी काकीसोबत आले शेतात. तर सहसा मी येत नाही आणि ते आपण हराळी काढायचं काम चालू आहे, जे मला करता येतं पण मी नाही केलं. म्हणजे टाईप ऑफ येतं मला करता, कारण ते सोपं असतं. जस्ट तुम्हाला कळलं पाहिजे कुठलं गवत आणि कुठला दुर्वा. इकडे हे मालक काय करतायत काय माहिती, म्हणजे तेच करतायत, हराळी काढायची. मम्मी त्या दिवशी पण होत्या ना भरपूर, काल आजच तर बांधल्या पण. उद्याच्या होईल ना सकाळच्या, अंकल परत सकाळ थोडेसे 1-2 पेंड्यांची गावली तरी घेऊन जाऊ ना थोडी. हां तुला जास्त चालेल. कोण आहे? नाही मी व्हिडिओ बनवते, व्लॉग बनवते मी. काय काढलं असे गवतासारखं? हराळी. हराळी आहे, वा सुकलेलं. ते जांभळाचं झाड कुठलं? मग खैराचे. मग जांभळाचं कुठं गेलं? हे बघ. अरे हां सॉरी, विसरले मी. आपल्या केळीला आलेली केळं किती टेस्टी होती. खाल्लीस का तू? मी मुंबईला नेलेली. तर इथे माझा खूप मोठा पत्का झाला आहे, बिकॉज
मी खैराचं झाडाला जांभळाचं झाड बोलले आणि माझ्या भावानं टोकलं. पण टोकलं म्हणून लहान फुलं किती छान आहेत राईट. मला आवडतात खूप अशी फुलं घेऊन फोटो काढायला वगैरे. खूप सुंदर फुलं आहेत. पुढे पण फुलं आहेत. तरी पावसाळ्यात आलं आता त्या प्रकारे म्हणायला गेलं तर. पण मला इथे मजा येते. आज फुलपाखरं नाही दिसत आहेत आपल्याला, कारण आम्ही आलो आहे त्या दिवशी आम्ही दुपारी सकाळच्या टायमिंगमध्ये आलेलो थोडंसं. आज आम्ही आलो आहे संध्याकाळी लाईक वाजलेत किती माहिती आहे 6:10 झालेत आत्ता. आणि इथे आलो आहे. पाऊस पडत होता तरी पण आम्ही आलो, कारण की काम होतं काकीला माझ्या शेतात थोडंसं, तर त्यामुळे आम्ही आलो. आता मला कंटाळा येतो खरं सांगू तर, पण मला काम करावं लागेल. नाही तर तू जज की तू तुझ्या लोकांना काम करायला लावतेस आणि स्वतः व्हिडिओ बनवतेस. नाही 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 मी असं नाही करू शकत. सो मला इथे थोडंसं जावं लागेल पुढे. माझा भाऊ पण कंटाळला आहे, पण माझी काकी म्हणाली परत उद्या यायला नको, म्हणजे रोज रोज दुर्वा काढायला यावं लागतं. सो माझी काकी म्हणते थांब थोडा वेळ. आणि माझा भाऊ बोलतो चल ना लवकर चल ना. तर मी हा व्हिडिओ वाढवते असं मला का वाटतं. आणि मला जे दाखवायचं होतं ते मी ते दाखवलं. मला जस्ट व्ह्यू दाखवायचा होता आणि तुमच्यावर थोड्याशा गप्पा मारता येतात, कारण की मी व्लॉग कधी कधीच बनवते. आणि मला पण असं स्वतःशी बोलायला लाईक टाईपमध्ये ना, मी जरी व्हिडिओ बनवत असलो ना, तरी मी जरी अभ्यास करत असले किंवा काही करत असले तरी मी स्वतःशीच बोलत असते, जसं की माझ्या व्ह्यूअर्सशी बोलते आहे टाईपमध्ये. आणि हा आमचा एक मूर्ख माणूस येतो आहे. जी झाली आहे. शिवम से हाय. का थोडंसं मूर्ख वाटतंस मला. पण सॉरी तुम्हाला हाय बोलायचं नाही आहे, बट सो मी हाय बोलते. मी पहिलेच बोलली आहे हॅलो गाईज म्हणून, आणि आता मला पुन्हा बोलावं लागेल, कारण त्याने माझ्या व्ह्यूअर्सचा थोडा अपमान केला आहे. आणि मी त्याला घरी जाऊन बघेन की तू माझ्या व्ह्यूअर्सचा अपमान करतोस असं कसं राईट. मग आता आपण काय करूया, तर घरी जाऊया मला तसं वाटतं, कारण मी हा व्हिडिओ लांबवते आहे. आणि उगाच टाईमपास तुमचाही कशाला करायचा आणि माझाही कशाला करायचा राईट. माझा टाईमपास नाही होते, मी टाईमपासच करते, तुमचा टाईमपास होते. सो गाईज बाय. आपण पुन्हा एकदा कधीतरी भेटू. मी पुन्हा तो जो व्लॉग बोलली आहे तो नक्की टाकेन, म्हणजे जमलं तर. कारण ते ऑकवर्ड मॅक्स असतं ना, ते मला आत्ताही होतं आहे माझ्या भावासमोर व्लॉग बनवताना. बट वी कॅन डू इट राईट. सो इथे आपण थोडं पुढे जाऊया आणि बघूया काय करायचं ते. आता मी घरी चाललो आहे, त्यामुळे बाय बाय.